जय शिवराय, जय श्रीराम. नमस्कार, मी वैशाली गायकवाड. आधुनिक महाराष्ट्राचे विकास पुरुष होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत आधुनिक महाराष्ट्राचे विकास पुरुष. कट्टर इमानदार नेते, महाराष्ट्राचा विकास गतिमान पद्धतीने करणारे हे एकमेव नेते. गरीब कल्याण योजना राबवून गरिबाचे आयुष्य सुखकर करणारे नेते. जलयुक्त शिवार सारखी महत्त्वाकांक्षी योजना आणून महाराष्ट्रातील जमिनीखालील पाण्याची पातळी त्यांनी वाढवली आणि मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही गावांना त्यांनी दुष्काळमुक्त केले. आता नदीजोड प्रकल्प आणून मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळमुक्त करणारच अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. समृद्धी महामार्ग अतिशय जलद गतीने तयार करून विदर्भ आणि मराठवाड्याला मुंबईशी जोडले गेले आणि मराठवाडा आणि विदर्भासाठी विकासाचे देखील द्वार खुले केले गेले. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्यामुळे प्रत्येक शहराला विकासाची संधी प्राप्त झाली आहे. सर्व समाजाला न्याय देणारे एकमेव नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस. शेतकऱ्यांचा कैवारी, शेतकऱ्यांना 12,000 शेतकरी निधी, शेतकरी सन्मान निधी वर्षाला त्यांनी केलेला आहे, 12,000 वर्षाला. आणि आता हमी भावाची सुद्धा त्यांनी शाश्वती दिली आहे शेतकऱ्याला. मुंबईमध्ये कोस्टल रोड, अटल सेतू निर्माण केला आणि हे निर्माण करून दाखवून दिले की मी फक्त बोलत नाही, मी फक्त बोलत नसतो, करून सुद्धा दाखवतो. ते सुद्धा गतिमान पद्धतीने, हळूहळू, कासवाच्या वेगाने नाही. महाराष्ट्रात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात कोणीच धरू शकत नाही असं मला तरी वाटते. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाराष्ट्राचा विकास हा एक नंबरला नेऊन ठेवलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण ही योजना आणून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी पक्क पाऊल उचललं आणि महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील आणली. त्यामुळे गरिबांचे आयुष्य खूपच सुखकर झाले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत आहेत. याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन आणि त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा. जय मराठी, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भाजपा. बाय.